नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सुहास पवार सर. ते स्वतः बिल्डर डेव्हलपर सुद्धा आहेत आणि त्यांचे सांगली आणि गणपतीपुळे अशा 2 महत्त्वाच्या लोकेशनला त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत. तर एकंदर हा त्यांचा सगळा अनुभवाचा प्रवास कसा होता, त्यांना या क्षेत्राबद्दल वेगवेगळ्या प्रश्नांबद्दल त्यांची मतं काय आहेत, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. त्यामुळे आपण नमस्कार. नमस्कार. थेट गप्पांना सिद्धून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमच्या शालेय जीवनापासून. म्हणजे तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, या फील्डकडे येण्यामागची प्रेरणा कुणाची होती आणि हा एकंदर शैक्षणिक प्रवास कसा होता, काय सांगाल? शाळा माझी मराठी मीडियम होती. हं. शाळा नंबर 6 मध्ये मी शिकत होतो. हं. 6वी पर्यंत तिथं होतो. हं. 6वी नंतर सांगली हायस्कूलला मी सांगलीमधली जी नावाजलेली शाळा आहे त्यामध्ये माझं ऍडमिशन झालं. 8वी 9वी 10वी मी तिथं शिकून झाल्यानंतर 10वीला चांगले मार्क मला पडल्यामुळे वालचंदला मला ऍडमिशन मिळून गेलेलं होतं. वालचंदमध्ये मी सिव्हिल इंजिनिअरिंग चूज केलं, कारण त्यावेळी इंजिनियर म्हणजे फक्त घरं बांधणार एवढीच कन्सेप्ट डोक्यात होती. त्यामुळे सिव्हिल चूज केलं. डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर डायरेक्ट कामाला सुरुवात केली. वा. जसं आता तुम्ही म्हणला की जसं इंजिनिअरिंग झाल्यानंतर डायरेक्ट कामाला सुरुवात केली. तर त्याच्या आधी मग- थोडे एक्सपिरियन्ससाठी एकांच्याकडे जात होतो मी. सांगलीतले एक नावाजलेले आर्किटेक्ट आहेत श्रीराम कुलकर्णी, त्यांच्याकडे मी 1-2 वर्ष जॉब केला. त्यांच्याच एका साईटवर ऍज अ सुपरवायझर म्हणून काम केलं. त्यांना मग स्वतःची कामं सुरू केल्यानंतर जी पहिली साईट केलीत, तर तो अनुभव कसा होता? कोणाच्या रेफरन्स मिळाली? त्यांना दडपण आलं होतं का? हो, पहिली साईट रेफरन्सनच मिळाली होती. आमच्या पाहुण्यांच्या एकातली होती. दडपण तर आलं होतं, कारण सगळंच नवीन होतं. जे आपण कॉलेजमध्ये शिकतो त्याचा ऍक्च्युअली साईटवर काहीच रेफरन्स लागत नव्हता. कामगारांची मदत वगैरे घेऊन पुढे साईट कंटिन्यू केली. अच्छा. वेगवेगळे अनुभव येत गेले. बरोबर आहे. आणि आता जो गणपतीपुळ्यात तुम्ही एक नवीन प्रोजेक्ट सुरू करताय, तर त्याबद्दल पण ऐकायचं तुमच्याकडनं. काय आहे त्या प्रोजेक्ट? गणपतीपुळ्यामध्ये आपण 48 फ्लॅटची स्कीम सुरू करतोय. ओके. ते 48 फ्लॅट आपले सगळे जे आहेत ते 1 BHK आहेत. साधारण 450 चौरस फुटाच्या आसपासचा एरिया आहे त्याचा. आणि तो आपण ऍज अ स्टुडिओ फ्लॅट म्हणून लोकांना सेल आउट करणार आहे. गणपतीपुळे एक आता डेव्हलप होणार हे आहे, काय म्हणू आपण, देवस्थान आहे. कोस्टल हायवे मंजूर आहे, त्याची कामं जोरात चालू आहेत. जो आता नागपूर रत्नागिरी हायवे आहे, समृद्धी महामार्ग, तोही त्याला अटॅच होतोय. त्यामुळे आम्ही ते लोकेशन चूज केले, जेणेकरून आम्हाला तिथं चांगला स्कोप आहे. आणि लोकांना गणपतीपुळे थोडंसं आवडतं. गणपती मंदिर आहे, समुद्रकिनार आहे, शेजारी म्हणजे चांगली लोकेशन्स आहेत बघायला. त्यामुळे आम्हाला तिथं रिस्पॉन्सही चांगला आहे. दुसरा आता या फील्ड मधल्या काही प्रश्नांकडे येऊया. तुम्ही आता अनेक रेसिडेन्शियल बंगलोचं काम केलंय, तर त्याच्यात तुम्हाला एक जाणवलं असेल या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार भरपूर, अनस्किल्ड लेबर. आणि अशा अकुशल कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? धोकादायक तर आहे, पण कसं होतं, आम्ही आमच्या स्किलनं त्या कामगारांच्याकडनं चांगलं काम करून घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून जे काही क्लायंट आहेत, ज्याने आम्हाला आमच्या विश्वासावर काम दिलेलं आहे, त्यांना आम्हाला न्याय देता यावा. त्यासाठी आम्हाला थोडे एफर्ट जास्त घ्यावे लागतात. कामगारांच्यावर थोडं लक्ष ठेवणं, एखादं सुपरवायझर अपॉइंट करणं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. बरोबर. दुसरं, बंगलोमध्ये काम करताना एक तुम्हाला प्रश्न कायम कस्टमरकडनं आला असेल किंवा वाक्य, ते म्हणजे की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला घर बसवून द्या. तर अशा वेळेला बजेट आणि दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बजेट आणि दर्जा आता कसं होतंय, RCC फ्रेम स्ट्रक्चर घेईपर्यंत तर आपण तिथं कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. फिनिशिंग लेवलला मात्र थोडं कसं होतं, आता टाईल्स आहेत, बाकीच्या इतर गोष्टी आहेत, त्यामध्ये आपण थोडं कॉस्ट कटिंग आयटम सेव्ह म्हणजे त्यांना देऊन आपण कॉस्ट सेव्हिंग करू शकतो. या पद्धतीने काम केलं. आता एक वेगळा प्रश्न आहे, ते म्हणजे सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर विचारलं आणि आता बिल्डर डेव्हलपर म्हणून, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या क्षेत्रांवर, ज्या मुद्द्यांवर, ज्या सेक्टरवर आता काम करण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? सांगलीमध्ये आता थोडंसं लँड कॉस्ट भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे. त्यामुळं कन्स्ट्रक्शनला थोडासा जो आता काय खोब असलेला आहे, तो निघण्यासाठी लँड कॉस्ट थोडं कमी होणं गरजेचं आहे. बाकी मटेरियलचे वगैरे जे कॉस्टिंग वाढलेलं आहे, ते थोडं जर कमी झालं तर त्याला डेव्हलपमेंटला आम्हाला गती देता येईल. बरोबर. पण यामध्ये लँड कॉस्ट साठी तुम्ही म्हणालात तसं, मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? हे जर थोडं मॅनेज अजून करायचं असेल तर, आणि किंवा आवाक्यात आणायचं असेल तर? काही एरियामध्ये जो दराचा एकदम मोठ्या प्रमाणात फुगवटा झालेला आहे, तो फुगवटा थोडासा काही कमी करता येतो, हे सरकारनं बघितलं पाहिजे. बरोबर. दुसरं, आता तुम्ही आयकॉनिक प्रोजेक्ट बद्दल एक बोललाच की जो आता आपला गणपतीपुळ्याचा सुरू होतोय, तर पण एखादा असा प्रोजेक्ट की जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असं काही सांगता येईल का एखादा प्रसंग? नाही, आता माझं कसं आहे, सगळं काम जे छोटं बंगलोमध्ये असल्यामुळं फारशी काय अशी नाही, काहीतरी कामगारांची, तंत्रज्ञानाची, ब्लॅक कॉटन सॉइलची.
हा, तसं एक 2-3 ठिकाणी अनुभव आलेला आहे. म्हणजे एका ठिकाणी काम करताना कामगारांच्या चुकीमुळं नवीन स्लॅब कास्ट गेला होता. तर त्याच्या खालचं जे आपण फ्रेमवर्क करतो ते कामगारांनी पाडल्यामुळे तो माझा स्लॅब कोलॅप्स झाला होता. तो स्लॅब मला स्वतःच्या खर्चानं परत नव्यानं करून द्यावा लागला. कामगारांच्या चुकीमुळे झालं, पण ते कसं होतं, कस्टमरला आपण ते सांगू शकत नाही, कारण कस्टमर माझ्याकडे जबाबदारी म्हणून दिलेली असते. आपण पदर खर्चानं ते करून करायला लागतो. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील निवडलं पाहिजे? स्टील शक्यतो ब्रँडेड आम्ही निवडतो. त्यातूनही मग क्लायंटशी दराच्या बाबत थोडीशी चर्चा करून त्यांचा ताळमेळ घालायचा प्रयत्न करतो. आणि आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरलंय का? तर तुमचा अनुभव कसा आहे प्रॉडक्ट म्हणून आणि सर्व्हिस म्हणून? सर्व्हिस तर चांगली आहे. आता जस्ट तुमचे जे एक्झिक्युटिव्ह मला थोड्या दिवसापूर्वी भेटले, आता वापरायला सुरू. आम्ही ह्या प्रोजेक्टसाठी पण त्यांच्याशी डिस्कशन केलेलं आहे. मला जर ते चांगला रेट देत असतील तर मी नक्कीच प्रेफर करणार आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, म्हणजे या क्षेत्रात जे तुमच्या तरुण यंग इंजिनियर ज्यांना यायचंय, त्यांचं पहिलंच पाऊल आहे या क्षेत्रातलं, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, यशाचा गुरुमंत्र द्याल? सल्ला तर असं राहील की हार्डवर्क करावं लागेल, प्रत्येक गोष्टीचा ताळमेळ घालावा लागेल. लोकांच्या बरोबरचं जे काही कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन, सप्लायरचं कम्युनिकेशन, लेबर कम्युनिकेशन, ह्या सगळ्या गोष्टीचा चांगल्या प्रकारे ताळमेळ घातला तर नक्की यश मिळून जाईल. वा. तर हे होते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर सुहास पवार सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे कम्युनिकेशन हे फार स्ट्रॉंग असावं लागतं, कारण यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला बोलायचं आणि ते सगळं हँडल करायचं आहे. त्यामुळे तीही एक बाब तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये याल आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार, आणि भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.